पंढरपूर कॉरिडॉरचं पंढरपुरातील नगरसेवकांसमोर सादरीकरण करण्यात आलं। प्रकल्पासाठी 15 एकर जागेचं भूसंपादन होणार असून 466 निवासी आणि 700 व्यावसायिक मालमत्ता बाधित होणार आहेत। 1000 चौरस फुटाला 4 कोटी रुपयांपर्यंत मोबदल्याचा प्रस्ताव मांडण्यात आलाय। व्यावसायिक मालमत्तांना मोबदल्याशिवाय 55% जागा गाळ्याच्या स्वरूपात मिळणार आहे। अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांशी चर्चेनंतर घेण्यात येईल अशी भूमिका नगराध्यक्षांनी स्पष्ट केली आहे। मुख्य म्हणजे कॉरिडॉरचा आराखडा हा सर्वप्रथम जे बाधित नागरिक आहेत त्यांना दाखवायला पाहिजे। वाटलं तर पांडुरंगाला नामदेव पायरी पुढे आणून दाखवायला पाहिजे। ते तर लांबच राहिलं, फक्त नगरसेवक लोकांनाही दाखवलाय। तरी सुद्धा उपस्थित असलेल्या पत्रकारांच्या आणि बाधित बांधवांना हे उत्तरे देऊ शकलेले नाहीत। यानंतर आमची आतापर्यंतची जशी आंदोलनं झाली यापेक्षा वेगळ्या प्रमाणात आणि कठोर आंदोलनं या ठिकाणी होणार आहेत की ज्याची कल्पना सुद्धा करता येणार नाही। माझी विनंती आहे की तिथली स्थानिक जी कॉरिडॉर विरोधी समिती आहे त्यांच्या बरोबर आपण मी मंत्र्यांची नावं म्हणजे सुचवते एवढ्यासाठी की आम्ही कोण नाही आहोत, पण असं वाटतं की एखाद्याच त्यांनी पण पूर्वी काम केलेलं असल्यामुळे चंद्रकांतदादा पाटील, गिरीश महाजन आणि उदय सामंत यांना मी सरकारला अशी विनंती करेल की त्यांनी त्या कॉरिडॉर बाधित लोकांशी बोलून काय तोडगा काढतोय जर का, कारण त्यांचं लेखी निवेदन आहे की आमच्याशी उपजिल्हाधिकारी बोलले नाहीत, जिल्हाधिकारी बोलले नाहीत, आमच्याशी विभागीय आयुक्त बोलले नाहीत, कुणीच त्यांच्याशी बोलले नाही।